मस्त असा चमचमीत झणझणीत लसूणी पालक जर तुम्हाला खायचा असेल तर हा व्हिडिओ लगेच सेव्ह करा. आणि जर तुमच्या घरी कोणाला पालक खायला आवडत नसेल तर ही रेसिपी एकदा बनवून त्यांना खाऊ घाला. एकाऐवजी 2 चपात्या खातील आणि त्यांना समजणार पण नाही की आपण पालक खातोय. तर नमस्कार, मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे साधी सिंपल आणि लसूणी पालकची रेसिपी. तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करणार आहे, पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, व्हिडिओ जाता जाता व्हिडिओसाठी एक लाईक आणि एक छानशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी आपल्याला यासाठी जे काही साहित्य लागणार आहे त्याआधी आपण बघून घेऊया. सगळ्यात आधी तर इकडे आपल्याला पालक स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायचा आहे मस्त. त्यानंतर इकडे थोडेसे शेंगदाणे, 1-2 लहान कांदे चिरून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक टोमॅटो घ्यायचा आहे. इकडे मी 1-2 लसूण सोलून बारीक करून घेतलेत. तर हे सगळं मेन साहित्य, बाकी मी तुम्हाला नंतर सांगते. तर सगळ्यात आधी तर शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवायचं आहे, शेंगदाणे मंद आचेवर खरपूस भाजायचे आहेत, अगदी अजिबात गडबड करायची नाही. आता माझे जे नेहमीचे शेंगदाणे असतात ते नेहमी भाजूनच ठेवलेले असतात, म्हणून इकडे हे शेंगदाणे भाजलेले आहेत, म्हणून मी फक्त थोडेसे गरम करून घेतलेत. पण तुम्ही मंद आचेवर ते खरपूस भाजून घ्या. शेंगदाणे भाजून झाले की त्यामध्ये 1 चमचा आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठ थोडंसं टाकायचं आहे, नाहीतर आपल्या भाजीला तरी येत नाही. आता ह्या ऐवजी आपण डाळ सुद्धा वापरू शकतो, पण माझ्याकडे डाळ नाही आहे म्हणून मी बेसन पीठ यूज केलं. तुमच्याकडे जर डाळ असेल तर तुम्ही डाळसुद्धा वापरू शकता. आता हे बेसन पीठसुद्धा छान भाजून घ्यायचं आहे, त्याचा कलर बदलेपर्यंत, आणि छान त्याचा वास पण सुटतो तोपर्यंत हे 1-2 मिनटं असं छान भाजून घ्यायचं आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे, नाहीतर पीठ लगेच करपून जाईल. आता हे एका वाटीमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं. लगेच इकडे कढई ठेवायची आणि त्यामध्ये जिरे आणि लसणाची फोडणी द्यायची. आणि ह्यामध्ये आता सगळ्यात आधी आपल्याला ही भाजी टाकायची. आता लगेच रेसिपीला सुरुवात करायची नाही, तर सगळ्यात आधी ही भाजी आपल्याला थोडीशी म्हणजे अर्धी कच्ची शिजवून घ्यायची. अर्धी शिजवून घ्यायची कारण नंतर आपल्याला ही भाजीमध्ये टाकायचं आहे तेव्हा ते पूर्ण शिजणारच आहे. तर इकडे थोडंसं लसूण जिरे भाजी टाकून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. थोडा वेळ झाकून भाजी आपल्याला अर्धी कच्ची शिजवून घ्यायची. इकडे भाजी शिजते तोपर्यंत आपण मगाशी जे शेंगदाणे आणि बेसन होतं त्याचं वाटण बनवून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून पातळ वाटण करून घ्यायचं. तोपर्यंत बघा इकडे आपली भाजीसुद्धा शिजलेली आहे, म्हणजे थोडीशी शिजली आहे. त्यानंतर भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. आणि तर आता कढई कोरडी करून घेतली आणि ह्यामध्येच आपल्याला तेल टाकायचं आहे. आता लक्षात ठेवायचं, तेल आपल्याला जपूनच टाकायचं आहे, कारण ऑलरेडी आधी आपण भाजी शिजवताना त्यामध्ये थोडंसं तेल टाकलंय. आताही आपल्याला थोडंसं टाकायचं आणि आणखीन पुढे आपल्याला तडका द्यायचा तेव्हा सुद्धा तेल वापरायचं, त्यामुळे तेल थोडंसंच टाकायचं आहे. तर ते मी 1 चमचा तेल टाकले. त्यामध्ये हे जिरे, ठेचलेला लसूण टाकला. आणि आता बघा, मगाशी जी तुम्ही भाजी बघितली ना, ती भाजी जर खायला घेतली तर त्यात एक माणूस सुद्धा पोटभर जेवू शकणार नाही. पण ह्या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली ना तर यात 4 ते 5 माणसं आरामात जेवू शकतील, एवढी ही भाजी तयार होते. कारण पालक भाजींना किती जास्त दिसत असली तर शिजून ती थोडीशीच होते. तर इकडे बघा आपला लसूण आता छान भाजलाय. यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला आता कांदा टाकायचा आहे. तर कांदासुद्धा भरपूर टाकायचा आहे, लसूणसुद्धा भरपूर. आता भाजीचं नावच लसूणी पालक आहे त्यामुळे भरपूर लसूण यूज करायचा. आधी अजिबात कंजूसपणा करायचा नाही आहे लसणाला. तर इकडे कांदा टाकला. कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये ह्या वाळलेल्या मिरच्या टाकायच्यात. आता वाळलेल्याच टाकायच्यात, कच्च्या म्हणजे हिरव्या मिरच्या अजिबात टाकायचं नाही, कारण वाळलेल्या मिरच्याचा फ्लेवर खूप छान येतो भाजीला. ह्याऐवजी हिरव्या मिरच्या टाकूच नका, नसतील तर स्किप करा. आता हे 1 मिनिट परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. तर टोमॅटो टाकून झाल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं, जेणेकरून टोमॅटो छान म्हणजे शिजेल, ह्यामध्ये मिक्स होईल. तर इकडे मी 1 चमचा मीठ टाकलं. हे थोडंसं परतून घ्यायचं आणि लगेच आपल्याला उरलेले मसाले जे आहेत ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे. आता भरपूर काही मसाले यूज करणार नाही आपण. तर इकडे मी गरम मसाला घेतला आहे, 1 चमचा गरम मसाला, थोडीशी हळद टाकायची आणि घरचंच लाल तिखट मी ह्यामध्ये टाकणार आहे. आता तुमच्याकडे काश्मीरी लाल मिरच असेल तरच ह्यामध्ये टाका. तर साधं लाल मिरची असेल तर ती टाकू नका, कारण ऑलरेडी आपल्याला ह्यामध्ये लाल तिखट वापरले, मिरची वापरल्या, त्यामुळे भरपूर तिखट
होईल. त्यामुळे लाल तिखट काय वापरू नका. काश्मीरी लाल मिरची असेल तर कलरसाठी तुम्ही ते वापरू शकता. तर इकडे मस्त मसाले वगैरे भाजून घेतले आणि त्यानंतर आपण केलेलं वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं. हे छान परतून घ्यायचं आणि ते भांडे जे आहे त्यामध्ये पाणी टाकून ते सुद्धा पाणी ह्यामध्ये ओतायचं. आता लक्षात ठेवायचं आहे इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, अजिबात गार पाणी टाकायचं नाही आहे. तर इकडे बघा मी ह्या भाजीमध्ये ना कोथिंबीरचा अजिबात वापर केलेला नाही आहे, कारण ऑलरेडी आपली भाजीच ह्यामध्ये टाकायची, त्यामुळे पूर्ण सगळं भाजीचं म्हणजे हिरवं हिरवं दिसते. त्यात कोथिंबीर आपली कुठे दिसून पण येणार नाही आणि शक्यतो गरजच लागत नाही कोथिंबीरची ह्या भाजीसाठी. तर इकडे त्यानंतर मी गरम पाणी ओतलं. आता तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी भाजीची, तुम्हाला जर पातळ भाजी आवडत असेल तर तुम्ही जास्त पाणी ओतू शकता, किंवा तुम्हाला अशी घट्टसर भाजी आवडत असेल तर तुमच्या जे तुम्हाला जसं आवडतं त्यानुसार तुम्ही पाणी वापरू शकता. आता मी मिडियमच केलं आहे, म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आता इकडे बघा पाण्याला उकळी आली. आता मी यामध्ये ही शिजवून घेतलेली भाजी टाकली. ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची. आता इथे ना हे असं पातळ दिसते, पण आता अजून ह्याला आपण झाकण ठेवून अजून एक 5 मिनिटं ही शिजवून घेणार आहोत भाजी. त्यानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकताय. तर इकडे मी झाकण ठेवून बघा 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं आणि आता आपण हे उघडूया, बघूया भाजी आपली कशी झाली आहे. तर हे बघा मस्त उकळी आली आहे भाजीला आणि पूर्ण आपली भाजी त्या म्हणजे रसामध्ये मिक्स झाली, एकजीव झाली. बघू शकता किती छान दिसते. आता वाफेमुळे एवढं दिसून येत नाही आहे. तर बघा अशी कन्सिस्टन्सी मी ठेवली. आता तुम्हाला जसं आवडते त्यानुसार तुम्ही ठेवू शकता. तर यानंतर आपल्याला ह्यामध्ये तडका द्यायचा. आता अशीच भाजीसुद्धा तुम्ही खाऊ शकता, पण तडका दिल्याने भाजीला आणखी छान फ्लेवर येतो. आता तडकासुद्धा मी फक्त लसणाचा आणि मोहरीचा देणार आहे. लाल तिखट यामध्ये पण यूज मी करणार नाही आहे, फक्त थोडीशी मोहरी. आणि इथे तडका देताना लसूण ठेचून घ्यायचा नाही, तर तो बारीक बारीक कट करून घ्यायचा, जेणेकरून भाजीमध्ये तो छान म्हणजे लुक येतो लसणाचा. तर इकडे तडका देऊन झालेला आहे आणि तयार झालेला आहे आपला लसूणी पालक. तर तुम्ही सुद्धा या प्रकारे एकदा ही रेसिपी बनवून बघा, खूप छान होते, चवीला सुद्धा अप्रतिम लागते. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसाठी एक लाईकसुद्धा करा. तर चला आपण लगेच आता प्लेटिंग करायला घेऊया. खरं तर ही भाजी ना भाकरीसोबत जबरदस्त लागते, पण माझ्या मिस्टरांना चपाती आवडते, त्यामुळे मी इकडे चपाती ठेवली आहे ताटामध्ये. तर सोबत कांदा आणि लिंबू. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.